नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये गौतमी पाटीलचे शोज बरेच प्रसिद्ध आहेत. तिच्या अनेक शोजमधली गाणी अगदी लहान मुलांच्या सुद्धा ओठांवर आपल्याला ऐकायला मिळतात. त्यातलंच गाणं आहे, कचकच कांदा कापताना बोटं सुरीतनं वाचवली वगैरे वगैरे. पण तुम्ही म्हणाल या सगळ्याचा आत्ताच्या या आपल्या सगळ्या विषयाशी काय संबंध आहे? तर मुद्दा आहे कांद्याचा. आणि कांद्याचा मुद्दा ज्या वेळेला येतो त्यावेळेला तो अधिक संवेदनशील बनतो. आता भारतीयांच्या जेवणात कांदा हा अत्यंत अविभाज्य भाग आहे. जवळपास 4000 वर्षांपासून कांदा आहाराचा आपल्या प्रमुख भाग आहे. आणि त्यामुळंच कांदा आणि त्याचे दर थोडे जरी वरखाली झाले तरी भारतीयांच्या आयुष्यावर त्याचा मोठा परिणाम होतो आणि परिणामी तो सामाजिक आणि जवळपास राजकीय विषयच बनतो. आत्ताच घ्या, आता गेल्या 2-3 दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं कांद्याची निर्यात बंदी केली. कांद्याची निर्यात बंदी केल्यामुळं अचानकपणे भाव जे आहेत ते कोसळले. म्हणजे निर्यात बंदीच्या आधी नाशिकच्या मार्केटमध्ये, अगदी लासलगावचं मार्केट असेल किंवा पिंपळगावचं मार्केट असेल, या मार्केटमध्ये कांदा जो पर क्विंटल विकला जात होता त्याला जवळपास 4,500 ते 5,000 रुपयाचा भाव मिळत होता. आणि निर्यात बंदी झाल्यानंतर, केंद्र सरकारच्या निर्यात बंदीच्या धोरणानंतर कांद्याला जो भाव मिळतोय तो निम्म्यावर आलेला आहे. म्हणजे तोच कांदा आता जवळपास 2400, 2300, 2500 विकला जातोय. म्हणजे जवळपास निम्म नुकसान शेतकऱ्यांचं होऊ लागलेलं आहे. ज्या शेतकऱ्यांना 5,000 रुपये मिळायचे क्विंटल मागे 3-4 दिवसांपूर्वी, म्हणजे निर्यात बंदीच्या आधी, त्यांना आता 2,500 रुपये मिळत आहेत. म्हणजे निम्म नुकसान थेटपणे झालेलं आहे. कांदा अगदी आठवड्याभरापूर्वी मार्केटमध्ये 70 ते 80 रुपये किलो होता. त्याचे दर आता खाली येणं सुरुवात झाली. अगदी तो तज्ज्ञांच्या माहितीनुसार 20-30 रुपयांवरती येऊन ठेपणार आहे असं दिसतंय. आता हे कांद्याचं गणित नेमकं काय आहे आणि कांदा इतका संवेदनशील विषय काय आहे? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांच्या हातात 2 पैसे येण्याच्या वेळीच कांद्याचे दर असे खाली घेण्याचं कारण काय? कारण हा थेट निर्णय जो आहे हा पॉलिसीशी संदर्भात निर्णय आहे. म्हणजे जर केंद्र सरकारनं निर्यात बंदी लागू केली नसती तर शेतकऱ्यांना कांदा चढ्या दराने विकता आला असता, 2 पैसे जास्त मिळाले असते, शेतकऱ्यांचा फायदा झाला असता. उत्पादन खर्च जितका लावला होता तो पैसा निघून थोडासा बचत ही झाली असती आणि यामध्ये शेतकऱ्यांचं भलं होतं. मग शेतकऱ्यांचं भलं होणारा निर्णय जो आहे तो केंद्र सरकारनं का फिरवला, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण त्याकडे येणार आहोत, पण त्याआधी कांद्याचं नेमकं गणित काय देशातलं ते आपण आधी बघूयात. देशात साधारणतः 26 राज्यांमध्ये कांद्याचं उत्पादन घेतलं जातं. सुरुवातीला दक्षिणेकडील राज्यांमध्ये विशेषतः कांद्याचं उत्पादन व्हायचं. आता ते 12माही उत्पादन होऊ लागलेलं आहे. म्हणजे देशामध्ये आता 12 महिने कुठंतरी कांद्याचं उत्पादन सुरू असतंच. जून ते ऑगस्ट, सप्टेंबर या काळात कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील कांदा जो आहे तो बाजारात येतो. ऑक्टोबरमध्ये गुजरातचा, मध्य प्रदेशचा आणि महाराष्ट्रातील खरीप म्हणजे लाल कांदा बाजारात येतो. 3 महिन्यानंतर राजस्थान आणि महाराष्ट्रातून खरीपाच्या उशिराचं कांद्याचं पीक जे आहे ते बाजारात येतं. म्हणजे उशिराचा कांदा, उशिरा लागवड झालेला कांदा बाजारात येतो. आणि त्यानंतर काही दिवसांनी उत्तर प्रदेश आणि बिहारमधील कांदा बाजारात येतो. म्हणजे एप्रिल-मेपर्यंत हाच कांदा ग्राहकांची भूक भागवत असतो. जागतिक पातळीवरती म्हणजे चीनच्या खालोखाल भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे जो कांदा पिकवतो. जवळपास 31.6 दशलक्ष मेट्रिक टन इतकं उत्पादन गेल्या वर्षी भारतानं घेतलेलं होतं. महाराष्ट्र, MP, कर्नाटक, गुजरातमध्ये सर्वाधिक कांदा पिकतो. 2/3 देशातला जो कांदा आहे तो हीच राज्य पिकवत असतात. आता महाराष्ट्राचं महत्त्व त्यातलं आणखी अधोरेखित करणार आहे. महाराष्ट्रातल्या एकूण उत्पादनापैकी जवळपास 37% उत्पादन हे नाशिक जिल्ह्यात होतं आणि भारतातलं जे उत्पादन आहे भारताचं त्यातलं 10% उत्पादन एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये होतं. जवळपास महाराष्ट्रामध्ये 1,00,000 हेक्टरवरती कांद्याची लागवड होते. आता हा कांदा जो आहे त्यामुळंच राजकीयदृष्ट्या सुद्धा महत्त्वाचा आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा एक मोठा संघ आहे, म्हणजे एक समूह आहे जो आपल्याला नाशिक आणि या पट्ट्यामध्ये बघायला मिळतो. सुरुवातीला नाशिक आणि या पट्ट्यामध्ये असलेला कांदा आता मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा पिकवायला लोकांनी सुरुवात केलेली आहे. आणि त्यामुळंच कांदा जो आहे तो जवळपास अत्यंत सामाजिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनलेला आहे. जवळपास देशात 225 लाख टन कांद्याचं उत्पादन होतं आणि 20 ते 30 लाख टनापर्यंत त्याची निर्यात होते. जवळपास 20 ते 25 लाख टन कांदा जो आहे तो खराब होतो. मी जसं मगाशी म्हटलं की नाशिक, नगर, पुणे, सोलापूर या जिल्ह्यासोबतच आता मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात सुद्धा कांद्याची मोठी लागवड केली जाते. आता या कांद्यामुळं झालंय असं की कांद्यामुळं मोठा वांदा झालाय तो शेतकऱ्यांचा. त्याचं कारण असं आहे की मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे निर्यात बंदी लागू करण्याआधी कांद्याचे दर जवळपास 70 ते 80 रुपये किलो असे किरकोळ बाजारामध्ये होते. म्हणजे ठोक बाजारामध्ये लासलगाव किंवा पिंपळगाव, बसवंत किंवा इतर बाजारपेठांमध्ये कांद्याला
एक 5,000 क्विंटल रुपयापर्यंत भाव मिळतो, म्हणजे किलोला 5-7 रुपये भाव मिळत होता, जो आपल्यापर्यंत येईतोपर्यंत 8-9-10 रुपये असा होत होता. म्हणजे 80 ते 100 रुपयाच्या दरम्यान कांदा होता आणि त्यामुळे शेतकऱ्याला सुद्धा 2 पैसे हाताला लागत होते. मात्र या सगळ्यामध्ये कांद्याचं उत्पादन ज्या पद्धतीनं वाढलं आणि निर्यात जर चालू राहिली असती तर मोठ्या प्रमाणावरती कांदा बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा गेला असता. आपण मोठ्या प्रमाणावरती कांदा निर्यात करतो, म्हणजे 25 ते 30 लाख टन कांदा आपण निर्यात करतो. पाकिस्तानात आपला कांदा जातो, बांगलादेशात आपला कांदा जातो, चीनमध्ये आपला कांदा जातो, इतर अजून काही देशांमध्ये सुद्धा कांदा जातो आणि त्या कांद्याला मोठी मागणी आहे, कारण आपल्या कांद्याची चव जी आहे ती इतर देशांच्या तुलनेमध्ये खूप चांगली आहे. आपण काही वर्षांपूर्वी इराणमधून सुद्धा कांद्याचं बी आणून इथं त्याची पेरणी केली होती, मात्र त्याची चव जी आहे ती भारतीयांना आवडली नाही, त्यामुळं तो कांदा पिकवणं आपण बंद केलं. आणि म्हणून महाराष्ट्रातला किंवा भारतात पिकवला जाणारा कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा खूप मोठी मागणी आहे. मात्र अचानकपणे ही जर मागणी वाढली आणि आपल्याकडचा कांद्याचा साठा कमी झाला तर आपल्याला पुढच्या 2-4 महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती दरवाढीला सामोरं जावं लागेल अशी भीती केंद्र सरकारला वाटू लागलेली होती. आता पुढच्या 2-4 महिन्यांसाठी मग केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला का, तर हो, त्याचं कारण असं आहे की आपल्याला पूर्णतः कल्पना आहे की जानेवारीच्या 22 तारखेला रामलल्लांचं म्हणजे राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे, तिथं राममूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यानंतर फेब्रुवारी आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये, म्हणजे फेब्रुवारीच्या शेवटच्या किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपली आचारसंहिता लागेल लोकसभेची, आणि लोकसभेची निवडणूक लागल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती महागाईचे मुद्दे, बेरोजगारीचे मुद्दे हे जे आहेत हे या चर्चांमध्ये किंवा भाषणांमध्ये लोकांच्या येतील. आणि याच काळामध्ये जर महागाईनं तोंड फोडलं किंवा महागाईनं जर तोंड पोळलं मध्यमवर्गीयांचं, तर त्याचा मोठा फटका बसू शकतो. आता मध्यमवर्गीयांसाठी शेतकऱ्यांना दुखावणं केंद्राला का परवडतंय, तर आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की भाजपचा जो मतदार आहे, जो डिफाईन झालेला मतदार आहे, तो मध्यमवर्गीय मतदार आहे, तो टायर 1 आणि टायर 2 सिटीजमध्ये राहणारा मतदार आहे. आणि या मतदाराला हा मध्यमवर्गीय मतदार अशा प्रकारच्या भाववाढीमुळे लगेच त्रस्त होतो किंवा अशा प्रकारच्या भाववाढीमुळे त्याच्या बजेटवरती लगेच परिणाम होतो. म्हणजे जे महिन्याचं बजेट होतं, नोकरदार माणसं असतात, ठराविक पैसे खिशात येत असतात आणि त्याचं एक बजेट ठरलेलं असतं की शिक्षणासाठी मुलांच्या एवढे, घरातल्या खर्चासाठी एवढे, पेट्रोल डिझेलसाठी एवढे. आणि आता आपण बघतो आहोत की पेट्रोल डिझेलचे भावसुद्धा 100 पार आहेत. त्यासोबतच जर कांदा आणि इतर वस्तूंचे भावसुद्धा वाढले तर त्याचा मोठा परिणाम जो आहे तो मध्यमवर्गीयांना सहन करावा लागेल, महिलांना सहन करावा लागेल आणि त्याचा फटका निवडणुकीमध्ये बसण्याची चिन्ह नाकारता येत नाहीत. कारण 90च्या दशकामधलं एक उत्तम उदाहरण भाजपसाठी मार्क करून त्यांनी ठेवलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की सुषमा स्वराज यांचं सरकार जे होतं ते त्यावेळेला केवळ आणि केवळ दिल्लीतलं सरकार हे कांद्याच्या दरामुळे पडलेलं होतं. काँग्रेसनं तिथं मोठ्या प्रमाणात प्रचार केला की सरकारला दरवाढ हाताळता आली नाही आणि त्यामुळं सरकारवरती परिणाम होऊन ते सरकार अखेर कोसळण्यात त्याची परिणती झाली होती. तेव्हापासून कांदा हा राजकीय प्रश्न झालेला आहे. म्हणून कांद्याच्या मार्केटवरती ज्याचा परिणाम होतो त्याकडं केंद्र सरकारचं बारकाईनं लक्ष असतं. अगदी परवा भारती पवार सुद्धा आल्या, त्यासुद्धा म्हणाल्या की आम्ही केंद्र सरकारशी बोलू, निर्यात बंदी उठवण्यासाठी प्रयत्न करू. मात्र ती निर्यात बंदी उठवण्यासाठी खरंच ठोस प्रयत्न होतील का याबाबत साशंकता आहे. कारण आपल्याला पूर्ण कल्पना आहे की 3-4 महिन्यांपूर्वी निर्यातीवरती शुल्कसुद्धा जवळपास वाढवण्यात आलं होतं. निर्यातीवरचं शुल्क वाढवण्यामुळे सुद्धा निर्यात थोडीशी मंदावलेली होती, त्यामुळे सुद्धा कांद्याचे दर कमी झालेले होते. आपल्या भारतामध्ये जवळपास आपल्याला जो कांदा लागतो त्याचं उत्पादन जे होते ते 225 लाख टन कांद्याचं उत्पादन होतं आणि आपल्याला जे दिवसाला कांदा लागतो, म्हणजे एका दिवसाला भारतीय माणसं जे कांदा खातात तो जवळपास 50,000 क्विंटल कांदा भारतीयांना लागतो. म्हणजे भारतीयांचं जेवण कांद्याशिवाय पूर्ण होत नाही आणि त्यामुळेच हा कांदा राजकीयदृष्ट्या संवेदनशील विषय झालेला आहे. आता दुसऱ्या बाजूला, एका बाजूला हा मध्यम वर्ग जो आहे तो छत्तीसगड असेल, मध्य प्रदेश असेल किंवा राजस्थान असेल, इथली जर आपण मतदानाची टक्केवारी किंवा त्याचा पॅटर्न बघितला तर मोठ्या प्रमाणावरती मध्यम वर्गाची किंवा शहरातल्या लोकांची मतं जी आहेत ती भाजपला मिळालेली दिसून येत आहेत. आणि काँग्रेसला मिळालेल्या मतांमध्ये मोठ्या प्रमाणावरती ग्रामीण भागातली मतं आहेत, SC ST मायनॉरिटीची मतं आहेत आणि लोअर मिडल क्लासमधली जी मतं आहेत ती काँग्रेसला मिळालेली आहेत. आता याचा अर्थ असा आहे का की तो वर्ग कांदा खात नाही? निश्चितपणे तो वर्ग कांदा खातो. शेतकऱ्यांसाठी सुद्धा कांदा महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांना दुखावणं निश्चितपणे परवडणार नाही आहे. पण शेतकरी हा एक समूह म्हणून मतदान करत नाही, हा प्रॉब्लेम आहे. कारण शेतकरी समूह म्हणून, म्हणजे एक मध्यम वर्ग हा जसा एक वर्ग आहे तो थेटपणे जाऊन मतदान करतो किंवा एका जातीचा एक समूह असतो तो जसा थेटपणे जाऊन एखाद्या पक्षाच्या बाजूने जाऊन उभा राहतो, तशा पद्धतीने शेतकरी वर्ग म्हणून एकत्रित येत नाही. शेतकरी हा जातीपातींमध्ये विभागला जातो, शेतकरी हा इतर क्लासेसमध्ये विभागला जातो. त्यामुळं
त्याची समूह शक्ती उभी राहत नाही आणि त्यामुळे त्याचा दबाव जो आहे तो सरकारवरती वाढताना आपल्याला बघायला मिळत नाही. अर्थात शरद जोशी जे होते शेतकरी संघटनेचे नेते, त्यांच्या काळामध्ये हा दबाव वाढलेला आपल्याला बघायला मिळत होता. त्यामुळे कांद्याच्या दरातलं त्यावेळेचं आंदोलन जे 80मध्ये झालेलं होतं 80च्या दशकात, ते सुद्धा खूप गाजलेलं होतं. तेव्हापासूनच कांदा संवेदनशील विषय बनू लागलेला आहे. अर्थात आता तसं कोणी नेतृत्व उरलेलं नाही की जे केंद्र सरकारला या विषयावरून म्हणजे धारेवर धरेल किंवा केंद्र सरकारला या विषयावरून प्रश्न विचारेल. आज शरद पवार यांनी लासलगाव आणि चांदवडमध्ये मला असं वाटतं आंदोलन केलं, तिथे ते रास्ता रोकामध्ये सहभागी झाले, तिथे त्यांनी भाषण केलं, तिथे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की केंद्र सरकार जे आहे ते एका प्रकारे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करते. त्यांच्या पॉलिसीज ज्या आहेत, त्यांची धोरणं जी आहेत ती शेतकरी विरोधी धोरणं आहेत. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू असं आश्वासन केंद्र सरकारनं दिलं होतं, नरेंद्र मोदींनी दिलं होतं. त्या उलट मिळणारं उत्पन्न जे आहे शेतकऱ्याचं, त्याला जे 4 पैसे मिळणार आहेत त्यातूनच अर्धे पैसे जे आहेत ते केंद्र सरकारच्या धोरणामुळे त्याला मिळणार नाही आहेत किंवा त्याचा नुकसान होणार आहे आणि हे धोरण बदललं पाहिजे. दुसरीकडे त्याने अजून एक मुद्दा मांडला, तो आहे इथेनॉलचा. म्हणजे हा झाला कांद्याचा भाग. इथेनॉलमध्ये पण म्हणजे साखर उत्पादक जो शेतकरी आहे किंवा ऊस उत्पादक शेतकरी जो आहे त्याचं सुद्धा नुकसान होत आहे. कारण केंद्र सरकारनं गेल्या आठवड्यामध्येच निर्णय घेतलेला आहे की आता कारखान्यांनी, शुगर कारखान्यांनी किंवा साखर कारखान्यांनी इथेनॉलचं उत्पादन करायचं नाही. इथेनॉल बाय प्रोडक्ट आहे, त्याच्या मळीपासून म्हणजे कारखान्यामध्ये ऊसाच्या मळीपासून इथेनॉलचं उत्पादन होतं आणि इथेनॉलच्या विक्रीमधून सुद्धा मोठ्या प्रमाणावरती कारखान्याला फायदा होतो, ज्यामुळं ऊसाला थोडाफार बरा भाव देणं, रिझनेबल भाव देणं कारखान्यांना परवडतं. आणि तो सुद्धा निर्णय म्हणजे इथेनॉल उत्पादनाचा निर्णय सुद्धा सरकारनं बंद केल्यामुळं, तो निर्णय घेतल्यामुळं मोठ्या प्रमाणावरती शुगर इंडस्ट्रीसुद्धा त्यामुळं अफेक्टेड होणार आहे, त्यावरती सुद्धा परिणाम होणार आहे. साखर कारखानदार सुद्धा चिंतित आहेत. त्यांनी सुद्धा केंद्रीय कृषी मंत्र्यांची, गृहमंत्र्यांची भेट घेऊन हा विषय त्यांच्या कानावर घालण्याचं ठरवलेलं आहे आणि या विषयामध्ये तोडगा निघावा अशी अपेक्षा आहे. तिसरा मुद्दा शरद पवारांनी जो मांडला तो गेल्या 15 दिवसामध्ये झालेला अवकाळी पाऊस. ज्या अवकाळी पावसामुळे कांदा असेल किंवा द्राक्ष असतील किंवा फळबागा असतील किंवा इतर पिकं असतील, या इतर पिकांना मोठ्या प्रमाणावरती त्याचा नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसानीनंतर सुद्धा कुठलाही सर्वे झालेला नाही आहे, पंचनामे झालेले नाही आहेत, मदत मिळालेली नाही आहे. त्यामुळे सुद्धा शेतकरी मोठ्या प्रमाणावरती हवालदिल झालेला आहे. आता एका बाजूला असलेली मोठ्या प्रमाणावर निसर्गानं केलेली कोंडी आणि दुसऱ्या बाजूला सरकारनं केलेली कोंडी, अशा दोन्ही कोंडींमध्ये शेतकरी भरडला जातो आहे आणि शेतकऱ्याला जिथं 4 पैसे मिळण्याची शक्यता होती, ती शक्यता जी आता मावळलेली आपल्याला बघायला मिळते. आजच मला असं वाटतं की पिंपळगावच्या बाजारपेठेमध्ये एक शेतकरी आलेला होता. त्याने स्वतःचा अनुभव सांगितला. तो असा होता की गेल्या आठवड्यामध्ये त्याने थोडा कांदा विकला होता. त्याच्याकडे जो काही कांद्याचा स्टॉक होता त्यातला थोडा कांदा विकला. त्यावेळेला त्याला जो दर मिळाला तो जवळपास 8,000 रुपये क्विंटल अशा पद्धतीचा दर त्याला मिळालेला होता. म्हणजे 5 ते 8,000 रुपयाच्या मध्ये कांद्याच्या प्रतीनुसार, कारण कांद्याचा दर हा त्याच्या प्रतीनुसार ठरतो, त्याच्या एकूण क्वालिटीनुसार ठरतो, त्याची साईज किती आहे, रंग कसा आहे, यासोबतच त्याचा चव कशी आहे, या सगळ्यावरती कांद्याचा दर ठरत असतो. आणि तो जो दर आहे तो या आठवड्यात जवळपास निम्म्याने कमी झाला. पर क्विंटल त्या शेतकऱ्याचं 1,700 ते 2,000 रुपयाचं नुकसान झालं. आणि गेल्या आठवड्यामध्ये कांदा विकून जे त्याला 78 ते 80,000 रुपये मिळालेले होते, त्याच्यामध्ये यावेळेला 40 ते 50% नुकसान, त्याला 40% नुकसान त्याला सहन करावं लागलं. आता ही अशी गोष्ट आहे कांद्याची. त्यामुळं कांदा हा राजकीय विषय बनलेला आहे. म्हणजे कांद्याचे दर वाढून मध्यमवर्गीय नाराज होऊ नये, मध्यम वर्गाची मतं जी आहे त्याच्यामुळं प्रभावित होऊ नयेत, मध्यम वर्गानं आपल्याकडे पाठ फिरवू नये, यामुळं केंद्र सरकारनं अत्यंत तातडीनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातलेली आहे आणि या बंदीमुळं मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांची अडचण झालेली आहे. मगाशी मी म्हणालो, मग शेतकऱ्यांना दुखावणं का पसंत करतंय केंद्र सरकार? तर त्याचं कारण आहे, शेतकरी एक समूह नाही आहे, तो समूहानं मतदान करत नाही, त्याची एक शक्ती उभी राहत नाही आणि त्यामुळं शेतकऱ्याला नाराज केलं तरी चालेल, पण दुसऱ्या बाजूला मध्यम वर्गाला त्याची ठेस नाही पोचली पाहिजे, त्याच्या खिशाला कुठलाही भार सहन करावा नाही लागला पाहिजे, अशी धोरणं जी आहेत ती केंद्र सरकार घेताना दिसतं आहे. मध्यमवर्गीयांच्या मतांवरती येणारं सरकार एका प्रकारे शेतकऱ्यांना थोडंसं सापत्नपणाची वागणूक देतंय का, असा प्रश्न जर कोणी यावेळेला विचारला तर आश्चर्य वाटू नये. नेमकं आता याच्यातून सरकार कसं मार्ग काढणार आहे हे बघणं निश्चितपणे इंटरेस्टिंग असणार आहे. दुसऱ्या बाजूला शेतकरी जो आहे तो मात्र हवालदिल आहे. त्याच्या वेदनांना, त्याच्या कष्टांना जी किंमत मिळायला पाहिजे किंवा त्याच्या कष्टांना जी डिग्निटी, रिस्पेक्ट मिळायला पाहिजे, आदर मिळायला पाहिजे, मान सन्मान मिळाला पाहिजे, तो मात्र बाजारामध्ये मिळत नाही आहे आणि तो मान सन्मान या सरकारच्या धोरणांमुळं हिरावून घेतला गेलेला आहे. मान सन्मान हा पैशांमध्ये सुद्धा मोजला जाऊ शकतो का? तर त्याचं कारण नाही असं जरी असलं तरी कष्टाचा सन्मान हा निश्चितपणे
भाव जे आहे, मोल जे आहे त्याच्या कांद्याचं किंवा त्याच्या पिकाचं मोल जे आहे त्याच्यामध्ये मोजला जाऊ शकतो आणि तिथं केंद्र सरकार त्याच्या कष्टाला किंमत देण्यात किंवा त्याच्या कष्टाला रिस्पेक्ट देण्यात, आदर देण्यात, मान देण्यात, सन्मान देण्यात कमी पडल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. आपल्याला कांद्याच्या या विषयावरती ही जी माहिती आहे ती कशी वाटली? आपल्याला काही प्रश्न आहेत का? हे नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपण त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर आपल्याला सगळे अपडेट्स मिळत जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा मुंबई तक.